हॅलो, गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. दिस इज आकाश अल्मुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. ओके, बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी मराठीमध्ये बोलून शूट करणार आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय बोलणार आहे तुम्हाला इथे जसं की स्क्रीनवर दिसते DMER. ओके, सगळ्यांना माहीत आहे 2023ची कॉट आपण बघतोच आहे. वारंवार ह्या लिस्टमध्ये बरेच बदल येत असतात. ओके, बट फायनली ही जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी लागलेली आहे, कारण हे बघा हे मी वेबसाईट का दाखवत आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की मला बरेच कॉल मेसेजेस होते की हे फॉल्स तर नाही आहे. नाही, तर हे रिअल आहे. DMERची साईट 27 जुलैला रात्री ही लिस्ट आली होती, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट. ओके, कुठल्या पदाची? स्टाफ नर्स या पदाची. ओके, आपण ओपन करूया. ओके, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे काय, कारण सगळ्यांनी बनवले असेल व्हिडिओ, बट ह्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की ह्या लिस्टमध्ये जे एक्स सर्व्हिसमॅन कसे डिस्ट्रीब्यूट केले. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की 80% एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या जागा होत्या 615पैकी त्या भरायच्या होत्या. ओके, 615पैकी 80% म्हणजे किती? 492 जागा आपल्याला भरायच्या होत्या DMERला एक्स सर्व्हिसमॅनच्या. ओके, आता 492मधून ह्या कुठल्या कॅटेगरीला किती जातील? ओके, आता याच्यामध्ये ऑलरेडी जो आराखडा दिला होता DMERनी ज्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये तुम्ही बघितला असेल. ओके, 615 टोटल. त्याच्यामध्ये जसं आता आपापल्या याच्यानुसार त्या जागा डिस्ट्रीब्यूट होतात, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. तर 492 जागा ह्या आपल्याला काय करायच्या होत्या? डिस्ट्रीब्यूट करायच्या होत्या कास्टनुसार. ओके, तर याच्यामध्ये 234 ज्या जागा आहेत त्या ओपनला जातात. ओके, जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर 234. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालं की ज्यावेळी तुम्ही लिस्ट बघाल तर लिस्टमध्ये काय सांगितलं आहे, काय बोलले की 1359 हा जो शेवटचा जो ओपनचा कॅन्डिडेट, जो ओपन कॅन्डिडेट हा जो सिलेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनची लिस्ट लागली. ओके, स्पोर्ट पर्सन कन्वर्ट करून. ओके, त्या कन्वर्ट झाल्यानंतर मग काय झालं की एक्स सर्व्हिसमॅन, ओपन एक्स सर्व्हिसमॅन ह्या कन्वर्ट झाल्या. ह्या जागा किती झाल्या? फक्त 42 झाल्या. ओके, फक्त 42. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट येते की सर 42 का झाल्या? ओके, आम्ही ओपन आहे, या आमची कास्ट ओपन येतं म्हणून आमच्यावर अन्याय झाला का? बऱ्याच इथे कास्टच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. ओके, म्हणजे जे OBC SC ST जे कॅटेगरी. ओके, तर याचं विषयी पूर्ण सांगणार. ओके, प्लीज मला कॉल करायचा नाही. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघाल तर मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळेल. ओके, उगाच व्हिडिओ केल्यानंतर मला कॉल कराल तुम्ही, मला विचारणार, पुन्हा तेच तेच बोलायचं. नियर अबाउट हे प्रिपरेशन करायला मला 2 hours लागले. तर्कवितर्क केल्यानंतर मी एक कुठल्या तरी कन्क्लुजनवर पोचलेलो आहो, कारण बरेच विद्यार्थी माझ्या व्हिडिओची वाट बघत आहेत. मला माहिती आहे. ओके, मी कामावर होतो त्यामुळं मी करू शकलो नाही, बट नाव मला 1-2 तास मिळाले आणि याच्यावर एक विचार केल्यानंतर मी एक कन्क्लुजनवर आलेलो आहोत. तेच कन्क्लुजन मी तुम्हाला सांगतो आहे. हे कसं डिस्ट्रीब्यूट झालं, 2018चा GR काय आहे, सगळंच मी सांगणार आहे. तर प्लीज आवर्जून सांगतो, एक एक शब्द स्किप करू नका, व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा. ओके, ठीक आहे. तर सर्वात पहिले हे जी लिस्ट आहे ती आपण डाउनलोड करूया. ठीक आहे, ही डाउनलोड झाल्यानंतर ओके, आता ही डाउनलोड होईल तोपर्यंत मी तुम्हाला ओके, डाउनलोड होतपर्यंत मी तुम्हाला 2018चा GR सांगतो आहे. ओके, 2018चा GR 19 डिसेंबर 2018. तुम्ही जे परिपत्रक कालची जी लिस्ट लागलेली आहे, लिस्टमध्ये ह्या GRचा उल्लेख आहे. ह्या GRमध्ये काय सांगितलं आहे की जे शासन सरळ सेवेत भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती. ओके, हा एक GR आहे. आता ह्या GRमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. तर ह्या GRमध्ये हे पूर्ण तुम्ही वाचायचं. ओके, मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी काय होतं आणि आता शासन शुद्धीपत्रक काय होतं बघा. तर याच्यामध्ये होतं की जे प्रथम टप्प्यात काय करायचं होतं, खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरताना गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड यादी तयार करावी. ओके, या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचाही समावेश होईल. ओके, दॅट मीन्स फुल्ली
मेरिट लिस्ट पहिली बनवायची. ओके, हां मेरिट लिस्टमध्ये काय होईल माहिती आहे का, पहिल्या टप्प्यामध्ये ओके खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणासाठी. तर ही याच्यामध्ये पूर्ण ओके ओपन पण येणार आणि बाकी OBC SC ST SC NT सगळे रिझर्व ते पण येणार. ओके, त्यानंतर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाची उमेदवाराची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. ओके, आणि त्यानुसार पदे भरावीत. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाची उमेदवाराची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतकेच शेवटचे उमेदवार वगळून समांतर आरक्षणास पात्र उमेदवारापैकी केवळ, बघा हा शब्द, केवळ खुल्या प्रवर्गाचे आवश्यक पर्याप्त संख्येइतके उमेदवार घेणे आवश्यक आहे. हा शब्द फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. हे होतं पहिलं. ओके, बट आता त्यांनी हे जे शुद्धीपत्रक आलं 2018चं, त्याच्यानंतर याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे. म्हणजे आता हा बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, हाच चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये. ओके, काय झालेलं बघा, तर याऐवजी याच्यामध्ये काय वाचायचं आहे की प्रथम टप्प्यामध्ये तर आपल्याला सेम मेरिट लिस्ट बनवायची आहे. ओके, खुल्या प्रवर्गातील अग्राखीव पदाची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. ओके, या यादीत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही म्हणजे तेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ESBC सगळेच ओके याचा समावेश होईल पहिल्या याच्यात. ओके, या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवाराची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावी. जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवाराची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येइतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारापैकी पर्याप्त संख्येइतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार. ओके, दॅट मीन्स गुणवत्ता म्हणजे मेरिट. मेरिटमध्ये ओपन पण असू शकतो, OBC पण असू शकतो, SC ST NT CBD सगळेच ओके सगळे असू शकतात, SBC VJ सगळे असू शकतात. हे बघा, केवळ खुला प्रवर्ग होतं पहिलं, तर 2018चा जो अधिनियम आला ते वगळून त्यांनी काय केलं, गुणवत्तेनुसार सगळ्याच समांतर आरक्षणामध्ये सुद्धा म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे मेरिटनुसार कॅन्डिडेटला पकडण्यात यावे हे शुद्धीपत्रक देण्यात आलं होतं. ठीक आहे, तर ह्या GRच्या आधारावर आता DMARची लिस्ट काल रात्री लागलेली. ओके, आता आपण काल जे लिस्ट लागली ते लिस्ट बघूया. हे कालची लिस्ट आहे 26 तारखेची, तुम्ही बघू शकता की यांनी काय सांगितलं की जे माजी सैनिक पद होते 2023ची जी एक्झाम होती ओके 2 जुलै 2024 रोजी जी बैठक झाली आणि त्यांच्याकडून पत्र मिळालं की 615 जे पदं होते म्हणजे 615 इन द सेन्स याच्यामध्ये आयुष पण आलं आणि प्लस DMAR सुद्धा आलं. ओके, दोन्ही मिळून 615 पदं होते. त्यापैकी 80 पदे भरण्यासाठी आपल्याला परमिशन मिळाली. ओके, हे 10/7ला लेटर मिळालं, प्रदान केली म्हणजे अनुमती प्रदान केली की तुम्ही भरा आणि 20% पुढच्या रिक्रुटमेंटसाठी ठेवा म्हणून आपला व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे 19 डिसेंबर 2018चा जो सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षणाची कार्यान्वित कार्यपद्धत विहित करण्यात आलेली आहे, जे मी आता तुम्हाला दाखवलं आणि पदे गुणवत्तेनुसार त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहे. ओके, आयुक्ताची सही आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये मी काही वेगळं सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही बरेच व्हिडिओ बऱ्याच गोष्टी ऐकल्या असेल. स्टील तुम्हाला एक सांगायचं आहे की आता आपण डायरेक्ट हा नंबर 1 जो कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेटपासून आपण जाऊया 1359 वर. ओके, 1359. आता तुम्ही जाताना बघा हे बरेच ॲबसेंट आहेत. ओके, बरेच कॅन्डिडेट ॲबसेंट आहेत 1359 जातपर्यंत जर तुम्ही बघायला गेला तर 1359. ओके, शेवटचा ओपनचा कॅन्डिडेट, कारण ज्या ओपन वुमनच्या होत्या त्या संपल्या 1359 जनरल म्हणजे आयदर ते फिमेल असो की मेल असो जो ओपनचा कॅन्डिडेट, कारण वुमन रिझर्वेशन संपल्यानंतर ते मेल असो का फिमेल असो तो ओपन जनरलमध्येच जातो. ओके, अशा पद्धतीचं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर टोटली 1300 तुम्ही इथे बघू शकता ही जी कॅन्डिडेट आहे. ओके, 1304ची प्रियंका रेडकर. ओके, ही SC आहे बट तिने फिमेल एस केलेला आहे, बट तिला जास्त मार्क असल्यामुळं बघा ओपनचा जो कट ऑफ वुमन रिझर्वेशनचा ओपनचा 140.40 वर संपला इथे कट ऑफ. ओके, तिचं शेवटची कॅन्डिडेट आहे जिचं सिलेक्शन 603 ओपन वुमन रिझर्वेशन 603 तिचा
म्हणजे जेवढ्या वॅकन्सी होत्या तेवढ्या इथे फिल झाल्या. ओके, त्याच्यानंतर आयदर तुम्ही फिमेल यस असाल की काही असाल, तुम्ही ओपनमध्येच कन्वर्ट होता आणि ओपन पुढे गेलेलं आहे. ओपन किती जाणार आहे? 1359. ओके, 1359पर्यंत तुमचे किती झाले? याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 665 जागा ओपनच्या झाल्या, क्लिअर झाल्या. ओके, ओपन हे जनरल आहे. ओके, ओपन जनरल कितीवर संपला इथे बघू शकता तुम्ही, 140.40. ओके, सेम टू सेम तृप्ती माने म्हणून तुम्हाला दिसते आहे ती. ओके, SC कॅन्डिडेट आहे ती. ओके, तर इथे जनरल संपला. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की इथून पूर्णच्या पूर्ण आपल्या, कारण ह्या लिस्ट स्टार्टिंगला लागल्या होत्या, लिस्ट बऱ्याच गोंधळ झाला होता. बघायला गेलं तर जे 1856पर्यंत पूर्ण ओपनची लिस्ट यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? ओपनची लिस्ट. ओके, 1856 प्लस 55 ह्या DMERच्या ओपनच्या जागा तुम्ही जर जाऊन बघाल. ओके, आणि 55 ह्या कसल्या जागा? ह्या आयुषच्या ओपनच्या जागा. तर टोटल 1911, म्हणजे हा जो तुमचा SML आहे 1911 ह्या जागा ह्या टोटली ओपनला खुलं प्रवर्गाला जायला पाहिजे. खुला इन द सेन्स याच्यामध्ये सगळेच येणार. ओके, कसे येणार खुले बघा आता. हे बघा, हे आहे आयुष्य तुम्हाला खुल्या प्रवर्गातली जागा किती आहे? आयुष्य खुल्या प्रवर्गातले तुम्हाला 55 जागा दिसतात. ओके, किती जागा तुम्हाला? 55 जागा. ओके, आणि जर इथे बघितला तर याच्यामध्ये जे हे आहे त्याच्यामध्ये 1856. ओके, 1856 हे तुमचे ओपनचे. तर 1856 प्लस किती होतात? 55. 1911 तुमच्या कसल्या झाल्या? खुला, म्हणजे ओपनच्या जागा झाल्या. ओके, याच्यामध्ये सगळ्यात महिला 30%, माजी सैनिक 15%, पदवीधर अंशकालीन 10%, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूपंगग्रस्त असे म्हणून 1911पर्यंत आपले ओपनचे कॅन्डिडेट यायला पाहिजे होते लिस्टनुसार. ओके, खरी लिस्ट तशी लागायला पाहिजे होती. बट काय झालं आहे की आपल्या लिस्टमध्ये बरेच चेंजेस झाले. तुम्ही बघत आहे ऑक्टोबरपासून बघू शकता. तर त्यांनी काय केलं, 1360च्या नंतर NTB1 म्हणजे कॅटेगरीच्या जागा देणं चालू केलं. ओके, नंतर बरेच चेंज झाले. नंतर मग ओपनला अजूनसुद्धा चालू केलं त्यांनी, स्पोर्ट्समधून देणं चालू केलं 666पासून पुढे. ओके, ठीक आहे. असं करत स्पोर्ट्स संपल्या. स्पोर्ट्सच्या जवळ ओपनच्या प्युअरली ओपन. ओके, प्युअरली जे ओपन आहे ते स्पोर्ट्सला चालले गेले तिथे, कॅटेगरीचे नाही. ओके, प्युअरली ओपन याला चालले गेले. ओके, हां, प्युअरली जे ओपन आहेत कितीपर्यंत? 19. ओके, 684पर्यंत स्पोर्ट्सला गेले. ओके, 684पर्यंत स्पोर्ट्सला गेले. 1458 हा SML. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला ओपन दिसतात. ओके, हां, इथे ओपनमध्ये आता ह्या जागा दिसतात तुम्हाला. इथे ओपनमध्ये ह्या जागा दिसते. तर मे बी ह्या जागा तुमच्या पार्ट टाईमच्या असू शकतात, कारण ओपनच्या समोर कुठेही पार्ट टाईम लिहिलेलं नाही आहे. तर ह्या जागा पार्ट टाईमच्या असेल मला असं वाटतं. ओके, आपण असं कन्सिडर करून चलू, कारण कुठेच ओपनच्या पुढे पार्ट टाईम लिहिलेलं नाही आहे. तर ह्या जागा आपण पार्ट टाईमच्या पकडू. बघा, अर्थक्वेकच्या इथे लिहिलेल्या आहे, अर्थक्वेकच्या दिलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन 689, ओपन 690. ओके, हां, नंतर त्यांनी जवळपास इथून, ओके, ज्या जागा सुटल्या होत्या नॉट जॉईंट. ओके, आता ही जे कॅन्डिडेट आहे तुम्हाला मागच्या लिस्टमध्ये 10 मेची जी लिस्ट होती प्रियंका गवस. ओके, तुम्ही बघू शकता हिला नॉट जॉईंट म्हणून दिले होते, नॉट जॉईंट. आता बघा, नॉट जॉईंट असं कुठलीही कॅटेगरी नसते. त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, ज्यावेळी एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट केल्या जागा, ओके, तर एक सर्व्हिसमॅनच्या जागा इथून चालू केल्या. ह्या जी स्टुडंट आहे गवस नावाची. ओके, तो अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन. ओके, ह्या कॅन्डिडेटपासून कुणीही असो. ओके, ओपनची आयदर मेल असो का फिमेल असो, ते एक सर्व्हिसमॅनमध्ये त्यांनी कन्वर्ट चालू केलेले आहे. आणि मधामध्ये तुम्हाला असे ओपनचे 619 दिसतात. हे तुम्ही पार्ट टाईमचे पकडू शकता याला. ओके, पार्ट टाईमचे हे कॅन्डिडेट, कारण ओपनचा तेव्हाच संपला 1359वर. ओके, आता अजूनसुद्धा सांगायचं आहे की 1359 म्हणजे एक SML टू 1359 जवळपास 90 कॅन्डिडेट ॲब्सेंट आहेत. ओके, काय दाखवले आहे? 90 कॅन्डिडेट त्यांनी ॲब्सेंट दाखवलेले आहेत. किती? 90 कॅन्डिडेट. लक्षात ठेवा,
90 कॅन्डिडेट हे ॲबसेंट आहेत. दॅट मीन्स हे जॉईन झालेले नाही. ओके, बघा जॉईन झालेले नाही आहेत. 90 ॲबसेंट दाखवले. म्हणजे जेव्हा DV झाली होती मागच्या ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये, त्यावेळी हे 90 कॅन्डिडेट ॲबसेंट होते. कारण हे 90 कॅन्डिडेट ॲबसेंट म्हणजे कोण कोणी एम्समध्ये गेले, कोणी बऱ्याच इकडे तिकडे कुठल्या सेंट्रल गव्हर्नमेंट इकडे तिकडे जॉईन केले, ते कॅन्डिडेट आहेत. 90 अजूनही खाली आहे 1349 मधले. म्हणजे हे ओपनमधले म्हणजे काय? ओपन म्हणजे ही कुठलीही कास्ट नाही, ओपन ही मेरिट असते, लक्षात ठेवा. ओके, याच्यातले 90 अजूनही कॅन्डिडेट ॲबसेंट आहेत. म्हणजे त्या जागा त्यांना भराव्या लागतील. ओके, लक्षात ठेवा 90 जागा अजूनही खाली आहे. आपण शेवटी बोलू. ओके, ठीक आहे. हे बघा, नंतर तुम्ही इथं बघू शकता ह्या मुलीपासून सुरू झालं तर जे पण ओपन येत आहेत. आता ही ओपन ही तुम्हाला दिसते, हे ओपन तुम्हाला पॅपमध्ये पकडू शकता तुम्ही. ही 692 पॅपमधलीच आहे, 693 पॅपमधलीच आहे. ओके, हां, ही नॉट जॉईन होतं ह्या मुलीच्या पुढे, तर ही तुम्हाला एक्स सर्व्हिसमॅनमध्ये दिसते. ओके, तर एक्स सर्व्हिसमॅन किती घेतलेत त्यांनी? जवळपास एक्स सर्व्हिसमॅन घेतलेत 42 घेतले त्यांनी. एक्स सर्व्हिसमॅन किती घेतलेत? 42. ओके ओके, ओपन अगेन्स्ट 42 म्हणजे प्युअरली जे ओपनचे कॅन्डिडेट होते. ओके, प्युअरली ओपनचे कॅन्डिडेट तुम्हाला इथे बघू शकता. किती? 1700 कितीपर्यंत आलेला आहे शेवटचा कॅन्डिडेट? 1777 पर्यंत आलेला आहे. हा 42 ओपनच्या. आता सर म्हणाल की तुम्ही ओपनचे किती कॅन्डिडेट आहेत? ओपनचे आपले होते किती भरायचे होते? 615 पैकी आपल्याला भरायचे होते 80%, म्हणजे किती? 492 घ्यायचे होते आपल्याला. ओके, आता तर मग 492 आहे, तर 492 पैकी ओपनचे किती जायला पाहिजे? मग 492 पैकी ओपनचे कॅन्डिडेट तुमचे जायला पाहिजे 234. किती? 234 तुमचे ओपनचे कॅन्डिडेट भरायला पाहिजे. म्हणजे कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? 492. 2 मिनटं. तर बघू शकता इथे माजी सैनिकाच्या ज्या जागा दिसतात तुम्हाला इथे 8 खुल्याच्या. ओके, 8 खुल्याच्या. ओके, 8 खुल्यानंतर तुम्ही इथे बघा, 8 खुल्यानंतर इथे माजी सैनिकाच्या 293. ओके, 293 प्लस 8 किती होतात? 301. ओके, 301 तुम्हाला हे पदं आहेत ओपनचे. आता 301 पदं आहेत, 301 पदाचे ओके टोटल जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं ना, 615चे आपल्याला 80% जर केले तर 492. ओके, म्हणजे आपल्याला 492 ओपन कास्ट सगळे पकडून 492 आपले पदं भरायला पाहिजे. बट जर ओपनचं, कारण मी तुम्हाला ओपनचंच सांगणार आहे, कारण बऱ्याच लोकांना याच्यातच डाऊट आहे. ओके, तो ओपनच्या किती आहे? 301 जागा. तर 301चे तुम्ही 80% जर जागा पकडणार तर याची जागा येतात 240 समथिंग जागा येतात. किती? 240 जागा येतात. तर एवढ्या जागा 240 ह्या ओपनमधून भरायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा, ओपनमधून भरायला पाहिजे 240 जागा. ओके, तर बघा इथे जे 1777 जी कॅन्डिडेट आहे. ओके, महाजन राजीव हा ओपन आहे. ओके, तर हा जो कॅन्डिडेट आहे याचं सिलेक्शन तुम्हाला इथे अगेन्स्ट ओपन एक्स सर्व्हिसमॅन. ओके, तुम्हाला बघू शकता तुम्ही. ओके, ऑलरेडी 2 या 3 एक्स सर्व्हिसमॅन खरंच एक सर्व्हिसमॅन आहे, म्हणजे त्यांनी 3 काहीतरी सर्व्हिसमॅन आहे की त्यांनी ॲज अ एक्स सर्व्हिसमॅन म्हणून जॉईन केलं. अदर दॅन दिस सगळ्या जागा त्या कन्वर्टच झालेल्या आहे. ओके, ठीक आहे. जर पूर्ण लिस्ट बघाल तर मे बी मी चुकू शकतो, 1 या 2च जागा तुम्हाला दिसतात एक्स सर्व्हिसमॅनचे, ज्या की प्रॉपर एक्स सर्व्हिसमॅन होते. अदरवाईज बाकी सगळ्या जागा त्यांना कन्वर्ट करायच्या होत्या, तर त्या पद्धतीने त्यांनी कन्वर्ट केलं. आता त्या जर समजा तो कॅन्डिडेट ओबीसी किंवा आपापल्या कॅटेगरीचा जो होता, मग त्या जागा ते कमी झाले असं पकडायचं तुम्ही. ओके, ठीक आहे. तर किंवा ओपनमधून कमी झालं असं पण पकडू शकतो आपण. ओके, त्यामुळं तुम्ही इथे बघू शकता 42चं तुम्हाला काय दिसतं? 42 ओपनच्या जागा केल्या. ओपन, प्युअरली ओपन. ओके, प्युअरली जे ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांना 42 घेतले. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी SCच्या किती घेतल्या माहिती आहे का? 59 घेतल्या SCच्या. ओके, देन त्यांनी याच्यामध्ये ओबीसीच्या किती घेतलेल्या आहे? 68. ओके, तुम्ही जसं लिस्ट स्क्रोल कराल तर अगेन्स्ट ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन 42 तुम्हाला दिसेल. ओपन सॉरी अगेन्स्ट याच्यामध्ये तुम्ही SC अगेन्स्ट ओपन एक सर्व्हिसमॅन तुम्हाला 59 दिसतील. ओबीसीचे पण तसेच दिसतील तुम्हाला. ओके, NTCच्या तुम्हाला 10 दिसतील.
ओके. NTBच्या तुम्हाला याच्यामध्ये 8 दिसतील. ओके. EWSच्या तुम्हाला किती दिसतील याच्यामध्ये 20 दिसतील. ओके. त्याच्यानंतर आहे VJ एच्या तुम्हाला याच्यामध्ये 7 दिसतील. SBCच्या तुम्हाला 2 दिसतील. ओके. आणि STच्या तुम्हाला 6 दिसतील. ओके. आता कुठलं सुटलेलं आहे NTD. ओके. NTD सुटलेली आहे. NTDच्या तुम्हाला 16 जागा घेतलेल्या आहे. अशा टोटल जर केलं तर 238 आकडा बनतो हा. किती? 238 आकडा हा बनतो. ओके. ठीक आहे. 42 ओपनचे, SCच्या 59, SBC OBCच्या 68, NTCच्या 10, NTBच्या 10. ओके. अशा हा मी सगळी लिस्ट बघितली, जवळपास 2 तास लागले मला. तर 238 मी तुम्हाला आता सांगितलं की 240 त्यांना घ्यायच्या होत्या. ओके. ओपनच्या. तर ह्या सगळ्या जागा हा ओपनमधून गेलेल्या आहेत. 2018चा जो नियम म्हणतोय की समांतर आरक्षण. ओके. म्हणजे पहिलं तर ओपन बघायचं. जर ओपनमधल्या जागा पुरेशा नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये कॅटेगरीच्या जागा सुद्धा ॲड करू शकता. त्या अनुषंगाने ओपनच्या फक्त 42च कॅन्डिडेट होते. ओके. त्यामुळे त्यांनी 42 घेतले. आता का 42 ते मी पण सांगतो, त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगेन. प्लीज वेट करा. ओके. प्लीज वेट करा. तर हे कॅन्डिडेट असे घेतले. आता हे कॅन्डिडेट असे का घेतले प्लीज लिहून काढा, जर तुम्हाला समजत नसेल तर. हे असे का घेतले तुम्हाला सांगतोय आता. ओके. हे माझं प्रेडिक्शन आहे. आय डोंट नो मी खरं आहे की मी काय कसं कॅल्क्युलेशन केलं, बट जे मी सांगणार आहे ते कुठेतरी जुळतं, त्यामुळं मी तुम्हाला सांगतोय. ओके. मे बी तसंच त्यांनी केलं असेल, कारण जे मला पटलं तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हे ओपन एवढे 238 हे ओपनचे गेलेले आहेत. बाकी कॅटेगरीचे तर तुम्हाला तसे घेतले, तर कॅटेगरीचे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या कशा घेतलेल्या. त्या तर सिम्पल आहे. मेन तुम्हाला प्रॉब्लेम याच्यामध्येच गेलेला आहे, तर याच्याविषयीच आपण इथे डिस्कस करणार आहे की हा 238 जागा कशा घेतल्या. आणि ओपनला 238 घ्यायला पाहिजे होते प्युअरली ओपन, पण GR काय म्हणतो, फक्त तुम्ही जेवढे तुमच्या मेरिटमध्ये आहेत तेवढेच तुम्ही ओपनचे घेऊ शकता. बट जे मेरिट, कारण ओपनच्या जागा किती होत्या, ओपनच्या जागा 1911 जागा होत्या. लक्षात ठेवा. मेन मुद्दा म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा 1900 म्हणजे 1856 तुमच्या DMERच्या आणि 55 तुमच्या कसल्या होत्या, आयुषच्या होत्या. अशा मिळून 1911 म्हणजे तुमचा जो SML आहे 1911 तिथेपर्यंत आपल्याला ह्या जागा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 42च जागा शिल्लक होत्या ओपनच्या, प्युअरली ओपन. तुम्ही बघा. ओके. शेवटची ही एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही बघू शकता. इथून तुम्ही पुढची ओपन बघा कितीपर्यंत, 1900 म्हणजे हे शेवटची 1777 पासून जर तुम्ही 1911 पर्यंत जर बघाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 42च, कमी जास्त 42च तुम्हाला ओपनचे कॅन्डिडेट बघायला मिळतील. आणि याच्यामध्येच जर तुम्ही बघाल तर हा याच्यामध्ये 1359 नंतर तुम्ही जर 1911 पर्यंत जर बघाल, ठीक आहे, काय बघाल, जर तुम्ही याच्यामध्ये SCचे कॅन्डिडेट बघाल, SCचे, ओके, तर तुम्हाला हे जवळपास 58-59 नंबर तुम्हाला एवढे दिसतील. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी. ओके. त्याच्यानंतर NTC, ओके, OBCचे 68 बघायला मिळतील तुम्हाला, NTCचे 10 बघायला मिळतील, NTBचे 8 बघायला मिळतील. ओके. 1911 पर्यंत, 1911 पर्यंत बाळांनो, 1911 हा तुमचा मेरिट. एवढ्याच जागा होत्या ओपनच्या. जर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघाल तर एवढ्याच जागा. बेसिकली लिस्ट खरं सांगायची म्हणजे काय झालं, मधामध्येच त्यांनी कॅटेगरीच्या जागा देऊन दिल्या होत्या, म्हणून आता त्यांना 1911 पर्यंत ओपनला येणं गरजेचंच होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं की 1359 ते 1911 पर्यंत मधामध्ये ज्यांनी ज्या कॅटेगरीच्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत, जेवढ्या कॅटेगरीच्या जागा दिलेल्या आहेत तेवढ्या आता त्यांनी काय केलं, त्यांनी काढल्या आणि त्या याच्यामधून दिलेल्या आहे. म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनचे जे ओपनचे जे होते त्याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. समजत आहे तुम्हाला. 1911 पर्यंत ज्या जागा, म्हणजे 1359 ते 1911 मध्ये त्या जागा त्यांनी कॅटेगरीला दिलेल्या होत्या, त्या तो मेरिट बनला त्यांचा. ओके. म्हणजे ते मेरिटमध्ये स्टुडंट होते. ऑल्दो त्या स्टुडंटला एक सर्व्हिसमॅन मधून द्यायला पाहिजे होतं आणि उर्वरित मग स्टुडंटला तुम्ही बाकी कॅटेगरीमध्ये देऊ शकलं असतं, पण DMERने पहिलंच लिस्ट लावली. त्याच्यामुळे DMERने आता काय केलं की 1911 हे पूर्णपणे ओपन आहेत. ओके. 1911 आणि त्याच्या पुढचे जे कॅन्डिडेट असतील म्हणजे ते हे आता ऑलरेडी ऑर्डर देऊन दिलेले आहे. त्यामुळं 1911 पर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत, जे पण कॅटेगरीचे आहे, ओके, ते सोडून पुढे ज्यांची जसं OBCचा समजा 2425 वर संपलेला आहे, तर 2500 वरून
पुढचे जो ओबीसीचे किती 68 कॅन्डिडेट त्यांना मग एक सर्व्हिसमॅन ओपनमधून देऊन दिलं. कळलं का सगळ्यांना? एनटीसीचं पण तसंच, एनटीसीचा कॅटेगरीचा जिथे संपलेला त्याच्या पुढचे जे कॅन्डिडेट त्यांना मग ओपन एक सर्व्हिसमॅन मधून देऊन दिलं. एसटीचं पण तसंच, एसबीसीचं पण तसंच, ईडब्ल्यूएस पण तसंच असत. आता बघा तुम्हाला सांगतो मी पटेल म्हणजे तुम्हाला. ओके ठीक आहे. आता बघा 1777 वरून आपण 1911 जाऊ. ओके 1911. ओके 1911. ओके इथं बघू शकता तुम्ही 1911 याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. 1911 टोटल हा मेरिट पकडायचा आहे. ओके 1911 1856 आणि प्लस 55 जर पकडलं तर हा आकडा बनतो. इथेपर्यंत प्युअरली सगळेच्या सगळे ओपनमधून सिलेक्शन DMARनी द्यायला पाहिजे होतं 1911 पर्यंत. बट काही सर्कमस्टन्सेस DMARच्या पुढे असे आले की त्यांना ते जमलं नाही, त्यामुळं त्यात चुका होत झाल्या, कोर्ट केस वगैरे, त्यामुळं हे एवढे ओपनला जायला पाहिजे होते. तर DMARनी काय केलं त्यांनी काय केलं की मी जसं सांगितलं तसं याच्यात बघू शकता तुम्हाला 1911च्या पूर्वीचा याच्यात वुमन जे दिसत आहे हे नाही पकडायचं. वुमनसाठी वेगळंच रिझर्वेशन दिलेलं होतं, त्याच्यामुळे ह्या जागा नाही पकडायचे. एससीच्या जनरलच्या जागा पकडा, एससीच्या 55 जागा. ओके तर मग किती घेतलेले एससीच्या त्यांनी घेतलेल्या आहे 59 मेरिट घेतलेला आहे, लक्षात ठेवा. एवढ्या ह्या ओपनमध्ये गेलेल्या आहे. ओके 55. आता 4 कुठून आल्या माहिती नाही, बट माझं प्रेडिक्शन असंच म्हणतं की ह्या 55 जागा 1911च्या पूर्वीच्या हे बघा एससी मधून सिलेक्शन आहे. बट हे काय झालंय की ते ह्या जागा ओपनमध्ये द्यायला पाहिजे होत्या, म्हणून ऑलरेडी 55 मुलं इकडे सिलेक्ट झाले. तर मग एससीचा जिथे कट ऑफ संपलेला आहे बघा त्याच्या पुढे त्यांनी काय केलेलं आहे 59 जागा ओपनला देऊन दिलेल्या आहे. आणि ओपन एक सर्व्हिसमॅन झाल्यानंतर मग कॅटेगरीच्या एससीच्या सीट देऊन दिल्या. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओबीसी 77 बघतात, तो ओबीसीच्या 77 द्यायला पाहिजे होत्या. बट ओबीसीच्या किती दिल्या त्यांनी? ओबीसीच्या फक्त 68 दिलेल्या आहे. ओबीसीच्या 68. ओके ओबीसीच्या 77 द्यायला पाहिजे होत्या, बट ओबीसीच्या ओपन एक्स सर्व्हिसमॅन ज्या ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या 68 दिलेल्या आहे. मे बी मला असं वाटतं 1856 वर जाऊ आपण. 1856 वर जर गेलं मे बी इथे चूक झाली होऊ शकते किंवा कॅटेगरीला गेल्या होऊ शकतात जागा. ओके 1856. ओके बघा 1856 इथंपर्यंत जर पकडलं तर ओबीसीच्या 69 जागा येतात आणि आपल्याला ओबीसीच्या ओपन याच्यामध्ये एक सर्व्हिस म्हणजे जे ओपन ओबीसीच्या जागा पकडल्या त्या 68 पकडल्या. तर मे बी इथे चूक झाली असू शकते, इथे 77 ओबीसीच्या असायला पाहिजे. ओके तर ही बाब मला असं वाटते की तुम्ही एकदा DMARच्या लक्षात आणून देऊ शकता की मे बी मला असं वाटतं की मी जे बोलतोय मला असं वाटतं की हे माझं कॅल्क्युलेशन आय डोंट नो, बट तुम्ही पण हे कॅल्क्युलेशन करून बघा, कुठं जुळतं का बघा, म्हणजे जेणेकरून याच्यावर आपण गहन चिंता करून मनन चिंतन करून फाइंड आउट करून तुम्ही मे बी ह्या गोष्टी DMARला कळू शकता. जर तुम्ही असं केलं असेल 1911 पर्यंत तर बाबांनो मग 1911 पर्यंत ओबीसीच्या 77 जागा येतात, मग एक सर्व्हिसमॅनच्या तुम्ही 77 द्यायला पाहिजे. ओके तर तुम्ही 68 दिल्या. मे बी होऊ शकते की ओबीसीसाठी करताना कॅल्क्युलेशन बघा एवढी मोठी वॅकन्सी आहे तर हे छोटे मोठे गलत्या होऊ शकतात. 1856 पर्यंत त्यांनी पकडलं असेल, 1911 पकडलेच नसेल असं होऊ शकतं. ओके बाकी सगळ्या कॅटेगरीला पकडलेलं आहे 1911, बट ओबीसीला हे एवढंच पकडलेलं आहे त्यांनी. 1856 पर्यंत तुम्ही 69 तुम्हाला दिसतं, तर याच्यात 68 त्यांनी घेतलेले आहे. ओके त्याच्यानंतर आपण जाऊया पुन्हा 1911ला. ओके तर 1911ला जर आलो आपण तर बघा एसटीच्या किती घेतलेल्या आहे? एसटीच्या ओपनमध्ये त्यांनी 6 घेतलेले आहेत. इथे तुम्हाला 5 दिसतात. ओके कारण जस्ट पुढे जर गेलं तर एसटीची 6वी कॅन्डिडेट तुम्हाला दिसतं 1915ला. ओके 1915ला तुम्ही इथे 6वी कॅन्डिडेट दिसते, तर मे बी इथे होऊ शकते त्याच्याचमुळे त्यांनी 6 कॅन्डिडेट म्हणजे 1911च्या पूर्वी म्हणजे हे मेरिट आहे. ओके 6 कॅन्डिडेट एसटीचे होते म्हणून 6 कॅन्डिडेट घेतले. ओके त्याच्यानंतर आपण बघूया एसटी झालंय. त्याच्यानंतर आहे NTDचे तुम्ही जर बघायला गेले तर NTDच्या 16 जागा घेतलेल्या आहे. ओके 16 इथे नंबर नाही आहे, पण NTDच्या ओपनमधून 16 गेलेल्या आहे. ओके ओपनमधून 16 कॅन्डिडेट गेलेल्या आहेत NTDच्या. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर एससीच्या सांगितलं मी तुम्हाला. EWS बघा EWSच्या 1911च्या पूर्वी जर बघितलं तुम्ही EWSच्या 20 जागा. तर बघा ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅनमध्ये EWSच्या 20 जागा घेतलेल्या आहेत. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला कळेल. ओके 20च घेतलेल्या त्यांनी. ओके ठीक आहे.
त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बघूया एन टी सी. आता एन टी सी किती घेतलेली आहे? एन टी सीच्या जागा इथे सुद्धा एन टी सीच्या एवढ्या असायला पाहिजे. किती? एन टी सीच्या 14 जागा आहेत, एन टी सीच्या त्यांनी 10 घेतलेल्या आहेत. तर 1856 वर जाऊन बघूया आपण, कुठे इथे कॅल्क्युलेशन लागतं का? 1856 वर तुम्हाला कॅल्क्युलेशन एन टी सीचं 10 लागतं का बघूया. एन टी सी विजेचं 7च लागतं. ओके, हे जर बघायला गेलं विजे 7च आहेत, 7च घेतलेले आहे त्यांनी. ओके, विजे 7 कॅन्डिडेट घेतलेले आहेत ओपनमधून. ओके, ओपन एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा ज्या कन्वर्ट झालेल्या आहेत त्याच्यामधून. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एन टी सी. हां, एन टी सीच्या 12 जागा तुम्हाला दिसतात. तर एन टी सीचं होऊ शकतं माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये इथे त्यांनी 10 घेतलेल्या एन टी सीच्या जागा. ओके, इथे सुद्धा 2 या 4 जागा कमी जास्त झालेल्या आहेत. त्या पण जागा त्यांच्या लक्षात आल्या तर बेटर होईल माझ्या मते, जर असं कॅल्क्युलेशन केलं असेल तर. ओके, एन टी बीच्या बघूया आपण. एन टी बीच्या 8 जागा घेतल्या त्यांनी. एन टी बी ओके, तर याच्यामध्ये दिसत नाही आहे मला, बट तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. एन टी बीच्या त्यांनी 8 जागा, इथे बी तुम्हाला इथे 5 दिसतंय. एन टी बीच्या टोटल 8 जागा घेतलेल्या आहेत त्यांनी 1911 पर्यंत. ओके, 1911 जर बघितलं, 1911 म्हणजे 8 जागा एन टी बीच्या. एन टी बी स्टील आय एम सर्चिंग बट आय एम नॉट गेटिंग. ओके, वेअर इज द एन टी बी. ओके, बघून घ्या तुम्ही, एन टी बीच्या 8 जागा याच्यामध्ये घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही जर बघाल तर तुम्हाला 240 हा जागा, ओके, एवढा भरायला पाहिजे आहे ओपनमधून. ओके, तर ओपनमधून तर इथे सगळ्या कॅटेगरीचे येऊ शकतात. ओके, तर त्यांनी 238 जागा भरलेल्या आहे. मला ओबीसीमध्ये आणि एन टी सीमध्ये थोडा डाऊट वाटतं, तर ह्या थोड्याशा जागा तुम्ही बघून घ्या, कारण ओबीसीच्या 77 यायला पाहिजे. जर तसं कॅल्क्युलेशन केलं तर ऑनली इथे किती येत आहे? 68 येत आहे. आणि एन टी सीच्या काहीतरी 14 जागा येतात. ओके, लक्षात ठेवा. तर त्यांनी 10 केलेले आहे, तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस सांगितलं, विजेचं 7 बरोबर आहे. एस बी सीच्या 2च जागा आहे, एस टीच्या 6 जागा आहे लिस्ट जर बघाल तर. ओके, बट ओपनच्या तुम्हाला 42. ओके, जर ओपनचं पण कॅल्क्युलेशन कराल तुम्ही, म्हणजे जिथे तुमचं एक्स सर्व्हिसमॅन जिथे संपतो आणि तिथून तुम्ही जर 1911 पर्यंत बघाल तर तुम्हाला ओपनचे प्युअरली ओपनचे 42च भेटत आहे. तर 1911 पर्यंत फक्त 42च त्यांना ओपनचे भेटले. त्याच्यानंतर ओपनचे घेऊ शकत नाही, त्याच्यानंतर कॅटेगरीचे घ्यावं लागेल. म्हणून त्यांनी जे 2018चा जो अधिनियम आहे त्यानुसार त्यांनी कॅटेगरीच्या जागा त्यांनी ॲड ऑन केल्या. आता कॅटेगरी ऑलरेडी घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळं जो कॅटेगरीचा जिथे कट ऑफ संपला त्याच्या पुढे त्यांनी काय केलेलं आहे, एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा, म्हणजे ज्या ओपन एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा त्यांनी अशा घेतल्या. ओके, बाकी कॅटेगरीच्या जागा होत्या त्या पण त्यांनी घेतल्या. आता कॅटेगरीच्या जागा कुठल्या याच्या किती घेतल्या बघा. तर याच्यामध्ये आता कॅटेगरीनुसार जर बघितलं तर एन टी सीच्या 8 घेतल्या. ओके, एस सीच्या तुम्हाला 43 घेतल्या. ओके, ओ बी सीच्या 55 घेतल्या. एन टी बीच्या तुम्हाला 10 घेतल्या. विजेच्या 14 घेतल्या. ओके, ई डब्ल्यू एसच्या तुम्हाला 50. ओके, एस बी सीच्या 28 आणि एस टीच्या 40. ओके, जर कुठल्या सुटल्या असेल तर एन टी बी एन टी सी वगैरे सुटल्या. तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण 492 ह्या जागा त्यांनी घेतल्या. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघा आपापल्या कॅटेगरीनुसार, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, ठीक आहे. तर मे बी मला असं वाटतं की जो तुमचा डाऊट आहे तो बऱ्यापैकी इथे क्लिअर झाला असेल, की बाबांनो
की ओपन का घेतलं, कसं घेतलं, ओपनच्या जागा ज्या आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅनच्या त्या कशा कन्वर्ट केल्या. बघा 1911 हे तुमचं टोटल ओपन सीट्स आहेत, ओपन वॅकन्सीज आहेत खुल्या प्रवर्गासाठी. तर इथेपर्यंत जागा 1359 टू ऑलरेडी 1911मध्ये कॅटेगरीच्या जागा घेतल्या, म्हणून त्या जेवढ्या जागा घेतल्या त्या आता त्यांनी ओपनमध्ये कन्वर्ट केल्या, लक्षात ठेवा. ओके. आणि 1777 हे शेवटची एक सर्व्हिसमॅनची जी ओपन एक सर्व्हिसमॅनची कॅन्डिडेट होती ओपनची, टू द 1911 तुम्हाला फक्त 42 कॅन्डिडेट भेटतील, म्हणून फक्त 42 घेतले. 1911च्या नंतर आपल्याला कॅटेगरीच्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे मग कॅटेगरीच्या ॲड ऑन केल्या. ओके. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं हे DMERचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. ज्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांचं अभिनंदन. ओके. मे बी थोड्या 2-3 गोष्टी कमी जास्त आहेत. प्लस अजून सांगतोय याच्यामध्ये बरेच कॅन्डिडेट ॲब्सेंट आहेत. ओके. आता तुम्हाला सांगितलं ना की SML नंबर 1 टू 1359 तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये 90 कॅन्डिडेट ॲब्सेंट आहेत. प्लस तुम्ही जर पुढे याल तर प्रत्येक कॅटेगरीमधले एक 5-10-15 तुम्हाला कॅन्डिडेट काय भेटतील, हे ॲब्सेंट दिसतील. ओके. ओके. तर मला असं वाटते की डेफिनेटली पुन्हा एकदा एक 15 टू 20 दिवसानंतर 15 टू 20 डेजमध्ये ह्या लिस्टमध्ये थोडेफार चेंजेस बघायला मिळू शकतात. ओके. मे बी आता तर लिस्ट जे ऑर्डरचे जे हे आहेत ऑर्डर बाकीच्या लोकांना ज्यांचं झालेलं आहे त्यांना तर ऑर्डर भेटणं चालू होईल एखाद्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. बाकी अदर दॅन दिस जे ॲब्सेंट आहे, कारण DMERने काय केलेलं आहे की 4200 समथिंग ज्या वॅकन्सी होत्या त्या सगळ्या याचा पाठपुरावा त्यांनी हे केलेला आहे की किती लोक जॉईन झाले, किती लोक जॉईन नाही झाले, ऑर्डर घेऊन सुद्धा किती लोकांनी रिझाईन केलं. ओके. एक तो आराखडा त्यांनी मागवलेला आहे. ओके. किती वॅकन्सी आहे त्या इन्स्टिट्यूशनमध्ये, किती लोकांनी जॉईन केलेलं आहे. ओके. ह्यासाठीच की याच्यामधून जे ॲब्सेंट आहे तर मे बी मला असं वाटतं की ॲब्सेंटच्या ऐवजी डेफिनेटली पुढच्या कॅन्डिडेटला चान्स मिळू शकते. आता हे 90 हे ओपनमधले आहे, तर हे ओपनचे कॅन्डिडेट प्युअरली ओपनला देतील. आय डोंट नो, याच्याविषयी मी आपल्याला माहिती नाही की जर समजा SML नंबर 1 टू 1359 मधले जे 90 कॅन्डिडेट जे ॲब्सेंट आहेत. ओके. तर हे कॅन्डिडेट प्युअर म्हणजे हे कसले ओपन मेरिटचे आहे. तर ओपन मेरिटचे जे कॅन्डिडेट आहे हे कसे देतील, जर ओपनचा असेल तर मे बी हा ओपनला देऊ शकतात, हे माझं प्रेडिक्शन आहे. आय डोंट नो. ओके. जर कॅटेगरीचा असेल तो कॅटेगरीला मे बी देऊ शकते, या असं पण होऊ शकते की डायरेक्टली 1777 नंतर. ओके. 1777 ओके त्याच्या पुढचे जे कॅन्डिडेट आहे, ओके, जे ओपनला वेटिंगला आहे त्या मुलांना सुद्धा थोडेफार एक 90 जागा आहे, तर 90 ज्या वॅकन्सीज आहेत जे ॲब्सेंट होते. ओके. तर मे बी पुढच्या याला जसे ओपनचे असेल तर जसं हे झालेलं आहे त्या पद्धतीनं करू शकतात. आता हा समांतर आरक्षणाचा नियम तुम्ही बघितलंच आहे, बट हे जे ॲब्सेंट आहे हे कॅन्डिडेट कशा पद्धतीनं कन्वर्ट होतील याच्यासाठी मला वाटत नाही की याच्यावर आपण टिप्पणी करायला पाहिजे, कारण कसं करेल काही हे नाही. ओपन आहे तर ओपन, आता ओपन आहे तर ऑलरेडी मधामध्येच कॅटेगरीचे आलेले आहे, कारण असाच गोंधळ होणार तुमचा. ऑलरेडी आता कसा गोंधळ झालेला आहे तसाच तुमचा गोंधळ होणार, त्यामुळे आता याच्यावर आपण भाष्य न केलेलं बरं. ओके. तर होप सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. बऱ्याच 1-2 गोष्टी मला याच्यात हे वाटल्या, त्या तुम्ही DMERशी संपर्क साधून तुम्ही त्याच्यावर हे करू शकता. या कोणाला जर क्वेश्चनचे आन्सर भेटत नसेल तर मे बी तुम्ही RTI वगैरे यूज करून सुद्धा तुम्ही हे करू शकता. ओके. तुमची इच्छा असते, तुम्हाला जर तुम्ही सॅटिस्फाय नसेल त्यांच्या आन्सरने तर यू कॅन डायरेक्टली ॲडमिनिस्ट्रेशनला पत्रव्यवहार किंवा RTI फाईल करून तुम्ही सुद्धा उत्तर मिळवू शकता की या ओपनच्या जागा कशा घेतल्या त्या पद्धतीने. बट मला जसं समजलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, तर प्लीज टेक इट पॉझिटिव्हली, चांगल्या पॉझिटिव्हनी हे करा. बऱ्याच गोष्टी होत्या की याच्यापूर्वी पण एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट होत नव्हत्या. तुम्ही 2018-19 जर ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 1-2-3 वर्षानंतर त्या जागा कन्वर्ट करण्यासाठी पत्रव्यवहार झाला होता. बट यावेळी मुलांनी खूप सातत्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करून, बरेच पत्रव्यवहार करून, बरेच नेहमी बरेच आंदोलनं पण उभे होते. तर मे बी सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं हा जो एक सर्व्हिसमॅनचा त्या जागा आहे त्या लवकरात लवकर कन्वर्ट झाल्या. नाहीतर खरंच खूप मे बी पॉसिबिलिटी नसतीच खरं सांगायचं, कारण
त्या सरळ त्या एक सर्व्हिसमॅनच्या अधिनियमामध्ये लिहिलेलं आहे की जवळपास रिक्रुटमेंटच्या 1 वर्षानंतरच त्या जागा कन्वर्ट होतील या त्याच्याविषयी काहीतरी चर्चा होतात. बट सातत्याने सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केल्यामुळंच मे बी याला ह्या प्रयत्नांना यश आलं. ओके, तर सगळ्यांचं अभिनंदन ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर डोंट वरी, बघा वेट अँड वॉच करा, झाल्या कन्वर्ट पुढच्या जागा. ओके, आता नवीन वॅकन्सीविषयी येईल की नाही येईल आय डोंट नो. आलं तर वेल अँड गुड. आता तुम्हाला माहिती आहे की 10 मेडिकल कॉलेज सुरू झाले. ओके, आता 10 मेडिकल कॉलेज सुरू झाले. 10 मेडिकल चालू करण्यासाठी जवळपास 125 हे फर्स्ट इयर MBBSला असताना एवढे स्टाफ नर्सेस लागतात. ओके, तर 125 इंटू तुम्ही 10 जर केला तर 1250. मी जवळपास तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, तर 1250 स्टाफ नर्सेसची गरज असेल. तुम्ही बघाल तर आता काल परवा एक विनंती, ओके, विनंती बदलीचं एक हे झालेलं आहे की जे नवीन रुजू झालेले अधिपरिचारिका काही स्टाफ नर्सेस आहेत त्यांच्यासाठी विनंती बदलीसाठी एक परफॉर्मा तयार करणार केला होता. तो 31 जुलैपूर्वी तो परफॉर्मामध्ये तुमच्या इन्स्टिट्यूशनमधून माहिती भरून ते DMARला पाठवायची आहे की जेणेकरून हे 10 इन्स्टिट्यूशनमध्ये ज्याला कोणाला काम करण्याची इच्छा असला, बरेच विद्यार्थी आता जसं नागपूरचा विद्यार्थी मुंबईला, मुंबईचा विद्यार्थी इकडे तिकडे झालेला आहे. तर आपापल्या सोयीनुसार आपापल्या जवळच्या मेडिकल कॉलेजला तुम्ही काम करण्याची तुमची इच्छा असेल तर 31 जुलैपूर्वी तो परफॉर्मा भरून तुमच्या इन्स्टिट्यूशन मार्फत तो DMARला पोहोचला तर मे बी तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर तुमच्या योग्य ठिकाणी तुमचं जे आवडीचं या तुमचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. सोबतच हे जे आता ज्या लोकांचं हे झालेलं आहे ते यांच्यापैकी पण काही विद्यार्थ्यांना मे बी पॉसिबिलिटी आहे देण्याची की जे जिथे जिथे आता वॅकन्सी आहे, आता हे 10 मेडिकल कॉलेजला पाठवण्याची गरजेचं आहे. इथे पण त्यांना पोस्टिंग मिळू शकते की प्लस मागे जर तुम्ही फॉर्म भरून दिला असेल तर त्याच्यामधूनच तुम्हाला पण मिळू शकते. ओके, ठीक आहे. होप सो. काही डाऊट आले तर प्लीज व्हिडिओला कमेंट करा. जर मी उत्तर देऊ शकलो नाही तर आय एम सॉरी, कारण मी पण बिझी असतो. ओके, पुन्हा जर येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर प्लीज लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप डाउनलोड करा, कोर्सेस जॉईन करा, कारण अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. अभ्यास परीक्षा आल्यावरच जर तुम्ही फक्त अभ्यासाला जर लागला तर नाही, तुमचं सिलेक्शन नाही होणार. फक्त रडत राहू आपण, माझं झालं नाही, मला मार्क कमी पडले, याला हे झाले, त्याला ते झाले. दिस इज रिझर्वेशन. रिझर्वेशनला तुम्ही डावलू शकत नाही, याच्यावर भाष्य मी किंवा तुम्ही भाष्य करणारे नाही. ओके, आपण निवडून दिलेले जे हे आहेत पदाधिकारी, ओके, जे पार्लमेंटमध्ये बसतात तेच याच्यावर काही डिसिजन घेऊ शकतात. आपण याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. सो प्लीज तुम्ही अभ्यासावर अभ्यास करणं सुरू करा. मे बी DMAR आली तर DMARसाठी अभ्यास करा. या आपल्यासमोर बऱ्याच 10,000 वॅकन्सी आहे, नॉर्सेटपासून, RRB पासून, HGPGI पासून, DSSB आता आहे. तर प्लीज चांगला अभ्यास करा, चांगले बुक्स वाचा. ओके, जर क्लासेस पाहिजे, गायडन्स पाहिजे तर लर्न नेक्स्ट नर्सिंग हे प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. तुम्ही डाउनलोड करा ॲप आणि जिथे जे कोर्सेस चालू आहे प्लीज परचेस करा. डेफिनेटली आज नाही उद्या, आज यावेळी सिलेक्शन नाही तर नेक्स्ट नाही तर थर्ड नाही तर फोर्थ. ओके, असं नाही की जस्ट सुरू केलं ना आता सिलेक्शन होईल. ओके, तर प्लीज सातत्याने अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा. ओके, आणि वेळ आल्यावरच फक्त म्हणजे तहान लागली का आपण म्हणतो ना वीर खोदतो, नाही बाबा असं नाही करायचं. ओके, जर तुम्हाला सक्सेस पाहिजे आहे, रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता उद्या परवा रिव्हिजन नाही कराल, रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस, लक्षात ठेवा. नाहीतर आपण विसरून जातो. 15 वर्षानंतर तुम्ही आठवा, तुमच्या डोक्याला जंग लागलेलं असतं, तुम्हाला कुठलंही आठवत नाही. जर तुम्ही सातत्याने रिव्हिजन करत राहाल तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके, असं नाही आजच मिळालं पाहिजे, प्रयत्न कराल तर उद्या पण मिळेल, परवा पण मिळू शकतं. ओके, पण डेफिनेटली मिळेल. थँक्यू. जय हिंद.